झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये नागपूरमध्ये असणारे आणि या अधिवेशनाची बातमी खडानखडा बातमी आपल्यापर्यंत पोहोचवणारे योगेश खरे आणि आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे दोघेही सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, या अधिवेशनातून काय मिळालं हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो आता विचारला जातोय, काय म्हणाल? खरं म्हणजे हे हिवाळी अधिवेशन होत असतं विदर्भासाठी आणि विदर्भाला काय मिळालं हा प्रश्न महत्त्वाचा आहे। आपण दीपककडून जाणून घेऊया की या विदर्भासाठी या अधिवेशनातून नेमकं काय काय मिळालं। योगेश, आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी विदर्भाची जी चर्चा झाली काल आणि आज सकाळी त्याला उत्तर दिलं। उत्तरामध्ये जे काही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केले ते उल्लेख सगळे जुने होते। त्याच्यात SEZच्या जागी नवीन एक बुटीबोरीला 5000 हेक्टरमध्ये प्रकल्प उभारायचा ही घोषणा जुनी आहे। नागपूर मेट्रोचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला, हा प्रकल्प जुना आहे। त्याच्यानंतर IIIT जो निर्माण करायचा आहे, नागपूरमध्ये उभा करायचा आहे, त्या संदर्भातील केलेली घोषणा असो, या सगळ्या घोषणा आहेत। त्या घोषणा आपल्याला जुन्या घोषणा वाटतात, परंतु विदर्भासाठी मुख्यमंत्री काहीतरी नवीन घोषणा करतील। कारण काँग्रेसने सुद्धा मागणी केली होती की विदर्भात भाषणातून सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांची मागणी होती, परंतु त्या संदर्भात कुठलाच उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आला नाही। दुसरीकडे दुष्काळामुळे राज्य सरकारवर मोठा बोजा पडणार आहे, त्याचं मोठं राज्य सरकारसमोर आव्हान असणार की दुष्काळाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध करून देणं। त्याची साधारणतः अधिकृत घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नाही, परंतु एक बैठक लावण्याचा त्यांनी जाहीर केलेला आहे। त्यामुळे दुष्काळासंदर्भात लवकरच मुंबईत आपल्याला एक बैठक पाहायला मिळेल। परंतु ओव्हरऑल अधिवेशनाचा विचार केला तर 2 आठवडे चाललेल्या अधिवेशनात विदर्भासाठी असं मुख्यमंत्र्यांकडून किंवा सरकारकडून ठोस असं काही मिळालं नाही असंच म्हणावं लागेल। खरं तर 100 वर्ष आता या इमारतीच्या पायाभरणीला झालेली आहे, म्हणजे ही अमृत महोत्सव आता हा आहे। यासाठी विशेष कालावधी हा काही वाढवण्यात येणार आहे का? खरं म्हणजे विरोधकांची मागणी आहे की कालावधी वाढवण्यात यावा, नेमकी काय? अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी प्रत्येक वेळेला नागपुरात मागणी होते, परंतु विरोधक ज्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीमध्ये हा निर्णय घेतला जातो अधिवेशन किती दिवस चालवायचा, त्या कमिटीमध्ये विरोधकांचे सदस्य आहेत। हे विरोधक सदस्य त्यावेळेला हा मुद्दा काय मांडत नाहीत हा प्रश्न असतो। 2 आठवड्याचा अधिवेशन घ्यायचा निर्णय मुंबईत झाला। विरोधी पक्षनेते, विधानसभेचे, विधान परिषदेचे यांच्याबरोबर चर्चा झाली, त्यांनी त्यावेळेला विरोध केला नाही। आणि अधिवेशन सुरू असताना प्रत्येक वेळी आमदारांकडून आणि विरोधी पक्षांकडून असा विरोध होतो की अधिवेशनाचा कालावधी वाढवला का जात नाही। कारण विदर्भ करार बघितला तर जास्तीत जास्त दिवस अधिवेशन चालवावं आणि अधिवेशन संपल्यानंतर 2 आठवडे पुन्हा मंत्रिमंडळाने विदर्भात थांबावं, नागपुरात थांबावं आणि इथले प्रश्न मार्गी लागावे, परंतु ते होताना दिसत नाही। एकूणच अधिवेशनाचा सूप आता वाजलेला आहे, मात्र सर्वसामान्यांच्या हाती आणि विदर्भीयांच्या हाती काय पडलं हा अजूनही प्रश्न विरोधकांनी विचारलाय आणि तो प्रश्न अजूनही समोर आहेच। झी 24 तास एक पाऊल पुढे।